डॉक्ट्रिन ऑफ इलेक्शन याच्यामध्ये इलेक्शन हा शब्दाचा एक अर्थ लक्षात ठेवायचा. इलेक्शन म्हणजे चूज. तिघजणं असतात, एक्स ए वाय. ए हा ओनर असतो. आता माझी प्रॉपर्टी आहे म्हटल्याच्यानंतर मला माझे राईट्स आहेत. मग माझे 2 राईट असतात, मला द्यायची की नाही द्यायची. मग एक्स काय करतो, हा दलाल आहे. माझी प्रॉपर्टी ही वायला विकून द्यायची, म्हणून स्वतःच्या स्वार्थासाठी तो वायकडून काही थोडेफार पैसे घेतो. म्हणून वाय हा काय झाला, डिसअपॉइंटेड ट्रान्सफरी झाला. आणि एक्स काय झाला, स्वतःच्या स्वार्थासाठी तो दलाल झाला. मग ए हा ओनर असल्यामुळं इलेक्शन नॉट नेसेसरी. मी देईल नाही तर नाही देईल हे माझ्या मनावर. मला लॉस करून घ्यायचा का नाही घ्यायचा की नाही घ्यायचा हा माझ्या मनावर. मग माझी काही टाईम लिमिट आहे. मग टाईम लिमिट ऑफ इलेक्शन मी 2 वर्ष समजा वायनं माझी प्रॉपर्टी वापरून बघायची 2 वर्षासाठी. पण एखादी जर खाण दिली तर त्यानं खाणीतलं सगळं सोनं नेलं आणि परत नाही दिल्याच्या नंतर अशा वेळेस